तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत स्वाध्याय 1.2 मधील काही उदाहरणं. तर पहिला उदाहरण आहे. सुरुवातीला उदाहरण व्यवस्थित वाचून घ्यायचं. काय म्हणत आहे? 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. म्हणजे आपल्याला ह्या संख्या दिलेल्या आहेत. बघा कोणत्या कोणत्या संख्या दिलेल्या आहेत? 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51. तर याच्यात काय करायचे आपल्याला? या संख्यांपैकी मूळ संख्या, तुम्हाला माहित आहे मूळ संख्यांविषयी अधिक जर माहिती हवी असेल तर माझा बेसिक मॅथ मध्ये मूळ संख्यांवर एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही पहा. तर त्यासाठी आपल्याला कसं मूळ संख्या बिलकुल पाठांतर पाहिजे. मूळ संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची काही नाही, एकदम सोपं आहे. मूळ संख्यांची बेरीज विचारलंय आपल्याला. मूळ संख्यांची बेरीज बघा कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत आता आपल्याला शोधायच्या आहे. त्याच्यापैकी मूळ संख्या कोणत्या आहेत? 17 ही मूळ संख्या आहे. कारण बघा मूळ संख्या म्हणजे काय होते आपण थोडक्यात पाहू. ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो, इतर दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. तर 17ला फक्त 1 न भाग जाते आणि 17 न जाते, मग कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 17 एक आहे. 8 नाही आहे कारण 8ला 2 न भाग जाते, 4 न भाग जाते, बरोबर. 17 दुसरी मूळ संख्या आहे. 13, 41, 2 ही मूळ संख्या आहे आणि 31. तर या मूळ संख्यांची आपल्याला काय करायची? बेरीज. तर आपण लिहून घेऊ 17 अधिक 13 अधिक 41 अधिक 2 अधिक 31. बघा यांची बेरीज पाहू किती येते. 7 अधिक 3 10, 11, 13 14, 14 चे 4, 5 1, 1 2 3, 3 न 4 7 आणि 3 10, 104. बघा आपल्या ऑप्शन मध्ये 104 कोणत्या नंबरला आहे? 3 नंबर म्हणजे सी ला. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय समजलं? समजा तुम्हाला मूळ संख्येची कॉन्सेप्ट जर तुमची आधी क्लिअर झालेली असेल तर हा प्रश्न बघा 2013ला विचारलेला पण आहे नवोदयच्या एक्झाम मध्ये. तर याच्यावरून आपलं मूळ संख्यांची पहिले आधी कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर आपल्याला मूळ संख्या चा एक व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये विस्तृत असं लिहिलेलं आहे, विस्तृत असं सांगितलं आहे की मूळ संख्या काय म्हणतात. तरी आपण थोडक्यात त्या ठिकाणी मूळ संख्यांविषयी पाहू. जसा आपला पहिला 17, तर बघा 17 या संख्येला फक्त 1 या संख्येनं भाग जाते आणि 17 नच भाग जाते. याच्यामध्ये ज्या काही संख्या आहेत इतर या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, म्हणून 17 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे. तर असा ह्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या ह्या आपल्याला पाठांतरच पाहिजे. एकूण किती मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये? 25 मूळ संख्या आहेत आणि संयुक्त संख्या 74 आहेत आणि एक ही संख्या आहे, ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर याच्यामध्ये आपण मूळ संख्या पहिल्यांदा एकदम सोपं होतं ना, फक्त संख्या दिलेल्या आहेत, या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे. ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांपैकी आपल्याला मूळ संख्या जसं 17, 13, 41, 2 आणि 31 हे आपण एक खाली मांडलं आणि यांची फक्त बेरीज केलं. किती आली? 104. ऑप्शन नंबर सी. मित्रांनो बघा स्वाध्याय 1.2 मधला दुसरा उदाहरण आहे. बघा उदाहरण आधी वाचून घेऊ आपण. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर म्हणजे खरे आहे. बरोबर म्हणजे खरे आहे. तर या पुढील पैकी आपल्याकडे ए बी सी आणि डी असे 4 विधान दिलेले आहेत. या 4 विधानापैकी कोणता विधान बरोबर आहे म्हणजे खरं आहे म्हणते. आता बघू. याच्या आधी तुम्हाला सम विषम मूळ संख्या ह्या आयडिया क्लिअर करण्यासाठी माझे बेसिक व्हिडिओ टाकलेले आहेत गणिताचे यूट्यूब चॅनलला, ते आधी तुम्हाला पाहावं लागेल. त्याच्यामुळे तुमच्या ह्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. चला तर बघूया आपण. शून्य ही विषम संख्या आहे. बघा जो पहिला आहे ये चूक आहे की बरोबर आहे तो बघू. शून्य ही विषम संख्या आहे म्हणते.
आपल्याला माहित आहे विषम संख्येची सुरुवात 1 पासून होते. 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीने वाढत जातात. तर आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. मग शून्य ही विषम संख्या राहू शकते का? कारण बघा विषम संख्येची सुरुवात 1 पासून झाली, मग शून्य ही विषम संख्या राहील का? नाही. म्हणून हा विधान चुकीचा आहे. आपल्याला बरोबर निवडायचं आहे. दुसरा आहे शून्य ही समसंख्या आहे म्हणते. शून्य ही कोणती संख्या आहे म्हणते? सम. तुम्हाला माहित आहे सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2, मग 4, मग 6, मग 8 अशा अशा पद्धतीनं, मग 10, मग 12 या पद्धतीने ती वाढत जात आहे 2 2 2 2 ने. म्हणजे सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2. मग शून्य ही समसंख्या आहे. हा विधान बरोबर आहे का? नाही. कारण बघा समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने ते वाढत जाते. मग 10, मग 12, मग 14, 16 अशी वाढत जाते. ठीक आहे. म्हणजे सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2. आणि आपल्याला काय म्हणते? शून्य ही समसंख्या आहे. म्हणजे हाही विधान चुकीचं आहे या ठिकाणी. मग तिसरा विधान शून्य ही मूळ संख्या आहे म्हणते. तुम्हाला माहित आहे मूळ संख्येची सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2, मग 3, मग 5, मग 7, 11, 13 अशा पद्धतीने ह्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये 25. पहिली मूळ संख्या 2 आहे आणि आपल्याला म्हणते शून्य ही मूळ संख्या आहे. शून्य ही मूळ संख्या आहे म्हणजे हाही विधान चुकीचं आहे. चौथा विधान बघा शून्य ही विषम संख्याही नाही. बघा आपण पाहिली शून्य ही विषम संख्याही नाही. शून्य ए मध्ये बघा बघितलं शून्य ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. म्हणजेच हा ए जो होता आपला हा विषम संख्येचा होता. तर शून्य ही विषम संख्याही नाही, कारण आहे म्हणते तर चूक आहे. म्हणजे नाही म्हणजे बरोबर. शून्य ही विषम संख्याही नाही आहे आणि समसंख्याही नाही. हा विधान अगदी सत्य आहे. आणि हा उदाहरण आपल्याला 2019 ला विचारलेला पण होता. तर मित्रांनो बघा आता आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.2 मधला तिसरा उदाहरण. स्वाध्याय 1.2 मधला तिसरा उदाहरण बघा. प्रश्न काय म्हणत आहे? 3 ची दार्शनिक किंमत, 3 ची दार्शनिक किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. फरक म्हणजे वजाबाकी. फरक काढा म्हणजे काय करायचं आपल्याला? वजाबाकी. बघा 3 ची दर्शनी किंमत किती होते? कोणत्याही संख्येतील 3 ची, या संख्येतील जरी दिलं नसेल तरी कोणत्याही संख्येतील किंवा 3 ची दर्शनी किंमत म्हटलं, 3 ची दर्शनी किंमत ही 3च असते. 3 ची दर्शनी किंमत बरोबर 3. बघा ही एखाद्या संख्येत असो हा अंक, किंवा असंही विचारलं तरी दर्शनी किंमत ही तीच संख्या असते. म्हणजे 3 ची दर्शनी किंमत 3 आणि 36,890 36,890 या संख्येतील का म्हणजे 3 ची स्थानिक किंमत. आता बघा 3 ची स्थानिक किंमत कशी काढतात? हा कोणत्या स्थानात आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 10,000 स्थानात आहे. म्हणून याची किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण 3 ची स्थानिक किंमत काढू शकतो. हे 3 जसेच्या तसे लिहायचे खाली. त्याच्या समोर या 3 च्या समोर किती घर आहेत? 1 2 3 4 म्हणून 4 शून्य द्यायचे. 1 2 3 4 ही झाली 3 ची स्थानिक किंमत. म्हणून 3 ची स्थानिक किंमत बरोबर किती आली? 30,000. 30,000. आता काय म्हणते? 3 ची या दर्शनी किंमत आणि 3 ची स्थानिक किंमत यातील फरक म्हणजे यांची वजाबाकी. आता मी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, ज्यावेळेस फरक काढा म्हटलं त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. कसं करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणजे फरक बरोबर मोठी संख्या 30,000 आहे. 30,000 वजा 3. फरक जेव्हा फरक विचारलेला असतो तेव्हा फरक हा मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. आता बघा इथं 10 होतील, इथं 9 9 9 आणि इथं 2. 10 तून 3 गेले 7 आणि हे 9 जसेचे तसे, 9 जसे तसे, 9 जसे तसे आणि हे 2 म्हणजे किती आली? 29,997. ऑप्शन नंबर बी. काय केलं आपण? 3 ची दर्शनी किंमत 3 या संख्येतील
या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत 30,000 आणि फरक काढला 30,000 वजा 3 बरोबर 29,997 ही आली आपले उत्तर. ऑप्शन नंबर बी. स्वाध्याय 1.2 मधला चौथा उदाहरण बघा. उदाहरण 2015च्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. 33 व 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? खरे आहे म्हणजे सत्य आहे. ठीक आहे. कोणाच्या बाबतीत? पहिल्यांदा लिहून घ्यायच्या संख्या 33 आणि 97. 33 आणि 97च्या बाबतीत हे ABCD 4 विधाने दिली आहेत. त्याच्यापैकी कोणता विधान खरं आहे म्हणजे सत्य आहे म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा आता पाहू. पहिला विधान पाहू. दोन्ही बघा, प्रत्येकाच्या पहिले दोन्ही दिलाय म्हणजे दोन्ही संख्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. दोन्ही मूळ संख्या आहेत. तुम्हाला माहित आहे मूळ संख्या. आता बघा याच्यामध्ये ही मूळ संख्या आहे. पहिल्या विधानाचा आपण विचार करत आहोत. 97 ही मूळ संख्या आहे, परंतु 33 ही मूळ संख्या नाही. कारण बघा 33 ला 3 ने भाग जाते. समजा 33 ला आपण भागून पाहिलं 3 ना 11 येते म्हणजे 3च्या पाड्यात 33 येतात. म्हणून ही मूळ संख्या ही मूळ नाही. ती मूळ संख्या आहे ही नाही. आणि आपलं विधान काय म्हणत आहे? दोन्ही मूळ संख्या आहे. दोन्ही आहेत का? हे नाही आहे ना. एक म्हणजे एक आहे म्हणलं असतं तर ठीक आहे, पण तो काय म्हणत आहे? दोन्ही आहेत म्हणते. आपली ही मूळ संख्या नाही आहे. एक आहे, एक नाही. म्हणून हा विधान चुकीचा आहे. कारण हा विधान म्हणत आहे दोन्ही मूळ संख्या. 33 ही मूळ संख्या नाही आणि तो म्हणते दोन्ही आहेत म्हणजे हा चुकला आहे विधान. ठीक आहे. आपल्याला खरा काय आहे तो पाहायचा. दोन्ही सहमूळ संख्या आहेत. बघा दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तर या विधानाला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. तिसरा, दोन्ही 11चे गुणिते आहेत. आता 33 आणि 97 11ची गुणिते म्हणजे काय होते? 11ची गुणिते म्हणजे 11ची गुणिते म्हणजे 11च्या पाड्यात येतात म्हणते. आता 11 1 11, 11 2 22, 11 3 33. 11च्या पाड्यात हे 33 येतात. ठीक आहे. पण 11 7 77, 11 8 88, 11 7 77, 11 8 88 आणि 11 9 99. ठीक आहे. आता 11च्या पाड्यात हे 33 येतात हे एक गोष्ट ठीक आहे, पण 11च्या पाड्यात 97 येतात का? नाही. आणि हा काय म्हणते? दोन्ही 11चे गुणिते आहेत. गुणिते आहेत म्हणजे 11च्या पाड्यात येतात. 33 येतात पण 97 येत नाही. आणि हा म्हणते दोन्ही 11ची गुणिते आहेत म्हणून हाही विधान चुकलं आहे. बरोबर. तर आता दोन्ही समसंख्या आहेत. आता बघा ह्या दोन्ही संख्यांचा आपण विचार केला 33 आणि 97चा, तर समसंख्येची आपली व्याख्या काय? एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 हे याच्यापैकी कोणता तरी एक अंक पाहिजे. याच्यात 3 आहे म्हणजे ही विषम संख्या आहे आणि ही विषम संख्या आहे. दोन्ही विषम संख्या आहेत आणि दोन्ही विषम संख्या आहेत आणि हा काय म्हणते? दोन्ही समसंख्या आहेत म्हणजे हाही चुकला. आता राहिला उरलेला पर्याय बी. आता बघा ए चुकीचा आहे, सी चुकीचा आहे, डी चुकीचा आहे म्हणजे बी बरोबर राहील. बरोबर. पण हा कसा बरोबर राहील तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघू आपण. समजा तुम्हाला हा जर कॉन्सेप्ट नसेल समजली असती समूळ संख्यांची, तर आपण पहिले ए सी डी बघितला असता. मग हे 3 नाही आहेत ना खरे, तर मग बी कोणत्याही परिस्थितीत राहणारच आहे. पण आपण याला समजून घेऊ. 33 आणि 97 सहमूळ संख्या. तुम्हाला माहित आहे सहमूळ संख्याचा सुद्धा माझा एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याला तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला सहमूळ संख्येविषयी एक विस्तृत माहिती मिळेल. तरी आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू. सहमूळ संख्या म्हणजे काय होते? जर ज्या दोन संख्यांमध्ये ही एक संख्या आणि ही एक संख्या, या दोन संख्यांमध्ये समजा सामायिक विभाजक एक असेल, सामायिक विभाजक एक असेल तर त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता बघू 33 चे विभाजक, 33 चे विभाजक म्हणजे 33 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते? 1 न जाते, मग 2 न नाही जात, 3 न जाते, 3 जाते, 3 न गेल्यानंतर इकडे लास्टला 33 न तर जाईलच आणि 3 1 3 11 म्हणजे 11 नाही जाईल. आता मधातल्या संख्या पाहू. 4 नाही जात, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 12 नाही,
11 जाते. ठीक आहे, म्हणजेच कोणत्या कोणत्या संख्येने जाते? 1 3 11 33. 1 3 11 आणि 33. 33 ला 33 चे विभाजक कोणते कोणते आहेत? 33 कोणत्या 33 ही संख्या कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येते? तर 1 च्या येते, 3 च्या येते, 11 च्या येते आणि 33 च्या येते. याचाच अर्थ याचे विभाजक म्हणजे 33 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? तर या संख्येने जातो. आता 97 चे विभाजक काढू. 97 चे विभाजक. आता तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, 97 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्यांचे विभाजक काय असतात? 1 आणि तीच संख्या. बरोबर. तर 97 ही मूळ संख्या आहे ना, आणि तुम्हाला माहित आहे कोणतीही मूळ संख्या आहे तिचे विभाजक, कारण तिला कोणी भाग जाते? 1 न भाग जाते आणि त्याच संख्येने भाग जाते, म्हणून तिचे विभाजक एवढे असतात. आता बघा सामायिक विभाजक. सामायिक म्हणजे सारखे. सामायिक विभाजक. या दोघांमध्ये सामायिक विभाजक कोणते कोणते आहेत? पाहू आता. 1 आहे, 1 आहे. मग 3 आहे, नाही, नाही, म्हणजे 1 आहे. बघा, मी मगाशीच म्हटलं होतं सहमूळ संख्येच्या व्याख्यामध्ये. काय म्हटलं होतं? सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या दोन संख्यांचे सामायिक विभाजक हा 1 असेल, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता बघा 33 आणि 97 या दोघांचा काही सामायिक विभाजक हा 1 आहे आणि म्हणून ह्या दोन्ही सहमूळ संख्या आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आहे? बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास 1.2 मधला 5वा उदाहरण काय म्हणते आधी समजून घेऊ. पुढील पैकी कोणत्या अंकाची, हे जे अंक दिलेले आहेत, पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये नेहमी सारखी असते म्हणते. बघा, आता आपण एक एक विचार करू. समजा 3चा विचार केला तर ही एक समजा संख्या आहे. तर बघा, हिची दर्शनी किंमत राहील 3 आणि ही झाली दर्शनी किंमत 3 राहील आणि हिची स्थानिक किंमत किती राहील? बघा, 3 लिहायचे, 3च्या समोर 2 घर आहेत, 2 म्हणजे सारखी आहे का 3ची? नाही, म्हणजे हा येणार नाही. मग 2ची तसंच घेऊ. समजा एखादी संख्या घेतली आपण अशी, तर 2ची दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे जोडायला दिसते 2, 2ची स्थानिक किंमत 20 होईल. म्हणजे याच्यात ही सारखी नाहीये. आता 1 घेतला, याच्यामधूनच 1 घेऊ. 1 ची दर्शनी किंमत बरोबर 1 आणि स्थानिक किंमत बघा, याच्या समोर 2 घर राहतील म्हणजे 100 होईल. बरोबर. आता हाही नाही येणार. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला नेहमीसाठी, कोणत्याही संख्येमध्ये शून्य, बघा एखादी कोणतीही संख्या आहे, अशी एक संख्या आहे, याच्यामध्ये बघा शून्याची दर्शनी किंमत म्हणजे शून्य. बरोबर. स्थानिक किंमत बरोबर. बघा, हे शून्य लिहायचे, याच्या समोर 2 घर आहेत तर 2 शून्य द्यायचे. आता कितीही शून्य दिला आपण शून्यावर तर याचा अर्थ शून्यच. म्हणजेच एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवायची, शून्याची कोणत्याही संख्येमध्ये शून्याची दर्शनी व स्थानिक किंमत ही सारखी असते. बाकी कोणत्याही अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत सारखी राहूच शकत नाही, कारण जसं जसं त्याचा दर्शनी किंमत तीच राहते त्या अंकाची, परंतु स्थानिक किंमत स्थानानुसार बदलते. बरोबर. एक जर एक समजा इथं आहे, दशक स्थानी आहे तर त्याची 10 राहील स्थानिक किंमत. हाच समजा शतक स्थानी गेला तर त्याची 100 राहील. म्हणजे 1 ची पण बदलते. पण शून्य हा बघा, हा शून्य कुठेही द्या तुम्ही, शून्याची दर्शनी किंमत तर शून्यच राहील आणि स्थानिक किंमत आपण कुठेही दिला तरी त्याची स्थानिक किंमत पण शून्याची तीच असते, म्हणजे शून्यच असते. म्हणून याचं उत्तर आहे शून्य. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे. बघा 6वा प्रश्न काय म्हणत आहे, एकदम व्यवस्थित वाचायचं.
4 अंक कोणते कोणते दिलेले आहेत? 4, 5, 0 आणि 3. 4, 5, 0 आणि 3 या अंकापासून बनणारी, म्हणजे या अंकापासून ती संख्या बनणारी सर्वात लहान लहान काय म्हणते? सर्वात लहान म्हणजे लहानात लहान संख्या किती अंकी? 5 अंकी. आता बघा आपल्याला 4 अंक दिलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4च अंक दिले आहेत आणि आपल्याला किती अंकी म्हणते? 5 अंकी. बघा हे 4च अंक आहेत आणि 5 अंकी म्हणते आणि इथे लिहिलेलं आहे अंक पुनरावृत्त होऊ शकतात. याचाच अर्थ अंक तुम्ही याच्यातला एखादा अंक डबल घेऊ शकता. ठीक आहे. तर संख्या कोणती? एकदम सोपं आहे. पहिल्यांदा करायचं याच्यापासून, या संख्येपासून सर्वात लहान संख्या तयार करायची. बघा लहान संख्या तयार करत असताना आधी बघा, आधी शून्य नाही घ्यायचं, कारण इकडे शून्य लिहिलं तर 3च अंकी होईल. म्हणून पहिले 3, 0, 4 आणि 5. याच्याही पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल व्यवस्थित. समजा आपण आपल्याला काय म्हणते? लहानात लहान संख्या तयार करायची. तुम्हाला माहित आहे लहानात लहान अंकी संख्या आपण कशी तयार करतो? सुरुवातीला लहान अंक 0, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा 3, त्याच्यानंतर मग मोठा 4 आणि मग 5. आता बघा हा 0 इकडे आहे. आपण जेव्हा लहानात लहान संख्या तयार करतो तेव्हा 0 इथं या बाजूला याला किंमतच राहत नाही, डाव्या बाजूला. म्हणून याला आपण कुठं लिहितो? एक त्या 3च्या समोर. मग याला आपण इथं लिहिलं. ठीक आहे. आता ही झाली या अंकांपासून लहानात लहान संख्या. पण आपल्याला किती अंकी झाली? हे 4 अंक आहेत तर 4 अंकी झाली. आपल्याला म्हणते 5 अंकी लहानात लहान. आता बघा तुम्हाला सांगतो, 5 अंकी लिहायची आहे, 5 अंकी संख्या तयार करायची. तर आपण काय करतो? लहानवाला अंक पुन्हा लिहितो. हे 4च अंक आहेत, आपल्याला 5वा अंक ऍड करायचा आहे, तर लहानवाला अंक पुन्हा लिहितो. तर कुठं लिहायचं? 3च्या डावीकडे लिहिलं तर त्याला काहीच किंमत राहणार नाही. म्हणून 3, हा जो लहान अंक कोणता आहे? 0. तर 0 इथं 4 अंक आहेत, 1, 2, 3, 4. आपल्याला पाहिजे 5 अंकी. हा लहानवाला अंक डबल लिहायचा, 0, 0, 4, 5. अशा पद्धतीने. ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर बी. आणि लक्षात, म्हणजे याचा अर्थ आपण पहिल्यांदा काय केलं? ह्या 4 अंकी लहान संख्या तयार केली. ठीक आहे. 4 अंकी लहान संख्या तयार केली. आपल्याला उदाहरणात म्हणते 5 अंकी लहानात लहान संख्या तयार पाहिजे आणि अंक पुनरावृत्त. तर पुनरावृत्त अंक कोणता करायचा? तर जो लहान अंक आहे तो म्हणजे पुन्हा लिहायचा. तर हे आपण जसं तसं लिहिलं आणि हा जो लहान अंक आहे तो पुन्हा लिहिला. ठीक आहे. हा लहान अंक इकडे नाही लिहू शकत, कारण इकडे लिहिलं तर त्याला 0 असल्यामुळे किंमत राहत नाही आणि म्हणून हा जो सर्वात लहान अंक आहे त्याला आपण डबल लिहिलं. अशा पद्धतीनं 30,045. तर आपण स्वाध्याय 1.2 मधला शेवटचा प्रश्न पाहत आहोत, म्हणजे 7वा प्रश्न. बघा प्रश्न काय म्हणते? n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत, n ही काय आहे? n ही नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. n या कोणत्याही, म्हणजे कोणतीही नैसर्गिक संख्या. ठीक आहे. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आपल्याकडे 4 विधान A, B, C, D दिलेले आहेत आणि n ही काय म्हणते? कोणतीही नैसर्गिक संख्या आहे. तर कोणते विधान सत्य आहे, म्हणजे खरे आहे? ठीक आहे. हा जो चिन्ह आहे हा मोठी संख्या दर्शवते, मोठी संख्या, आणि हा जो चिन्ह आहे हा लहान संख्या दर्शवते. बघा याचा उत्तर एकदम सोपी आहे. जर आपण म्हटलं n ही नैसर्गिक संख्या असेल, ठीक आहे, n ही नैसर्गिक संख्या असेल, तुम्हाला माहित आहे नैसर्गिक संख्येची सुरुवात आपण नैसर्गिक संख्येचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यावर विस्तृत असं नैसर्गिक संख्येचे मार्गदर्शन केलेलं आहे. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1, 2, 3 अशा पद्धतीनं अनंत. ही गोष्ट मान्य आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते, 1, आणि n ही नैसर्गिक संख्या आहे. मग मला सांगा हा जो चौथा विधान आहे D, याचाच अर्थ शून्यापेक्षा हा याचा अर्थ मोठा. बघा मोठी संख्या दर्शवते. या चिन्हाचा अर्थ काय? मोठा. आणि म्हणजेच जिकडे तोंड आहे ते मोठी. लक्षात ठेवायचं, चिन्हाचा तोंड जिकडे आहे ती मोठी
मला सांगा एन ही नैसर्गिक संख्या आहे, सुरुवात 1 पासून होते, मग 1च्या नंतर आहे, तर ती कोणतीही जरी संख्या असेल तरी शून्यापेक्षा मोठी असेल, कारण सुरुवातच 1 पासून येते ना. समजा आपण 1 पकडला तरी शून्यापेक्षा मोठी आहे, 2 पकडला तरी शून्यापेक्षा मोठी आहे, 3 पकडला तरी शून्यापेक्षा मोठी आहे, अप टू अनंत हे तर वाढतच जात आहेत क्रमानं. तर मग कोणतीही संख्या पकडला तरी त्या शून्यापेक्षा मोठ्या राहतील, म्हणजे याचा ऑप्शन नंबर डी येईल. बरोबर, कारण एन ही कोणतीही नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते, शून्यापासून तर होत नाही, शून्य ही नैसर्गिक संख्या येत नाही. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून का होते, तर त्यांना आपण मोज संख्या म्हणतो, व्यवहारात उपयोगात येणाऱ्या संख्या. तर व्यवहारात उपयोगासाठी आपण 1, 2, 3 असे अंक आणतो, संख्या आणतो. तर कोणतीही संख्या घेतली नैसर्गिक, सर्वात लहानही घेतली तरी ती शून्यापेक्षा मोठी आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर डी हा अगदी सत्य विधान आहे. आलं लक्षात? हा तर सत्य आहे, हा एका वेळेस आपल्याला लक्षात येतो. पण बाकीचे असत्य कसे ते पण आपण या ठिकाणी पाहू विस्तृत. पहिला पाहू, ये एन स्क्वेअर म्हणजे हा मोठा आहे म्हणते. आता मला सांगा एखादी नैसर्गिक संख्या घेतली, एन ही नैसर्गिक संख्या आहे, 1, 2, 3, 4 अशी वाढत जाते. आपण समजा 3च घेतला, 3 म्हणजे 3चा वर्ग असा आहे म्हणते, 3चा घन. आता 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 9 होतात, ही मोठी आहे म्हणते या विधानाप्रमाणे. 3चा घन किती होईल, 3चा घन याचाच अर्थ 3चा घन याचाच अर्थ 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9 3 27. आता मला सांगा हे 9 हा मोठा चिन्ह आहे बघा, मोठा आहे, आणि इकडे तोंड आहे 9 कडे म्हणजे हा मोठा आहे म्हणते, हा ए का म्हणते, ए हा ऑप्शन 9 मोठे आहेत म्हणते 27 पेक्षा. बरोबर आहे का? चूक, राहूच शकत नाही, 9 मोठे राहूच शकत नाही, म्हणजे हा विधान असत्य आहे, खोटा आहे. त्याच्यानंतर बी ऑप्शन बघू, बी का म्हणते एन क्यूब इज ग्रेटर दॅन एन स्क्वेअर, म्हणजे एनचा घन हा एनच्या स्क्वेअर पेक्षा मोठा आहे. आता हा ठीक आहे, बाकी सगळ्या विधानासाठी आपण याच्यात बघितलं ठीक आहे, पण आपण एन ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती 1 पण येते, आपण 1 बघितला तर 1चा घन याचा अर्थ असा होईल 1चा घन 1 आणि 1चा वर्ग 1. आता बघा 1 आणि 1 सारखे पाहिजे, हा 1 मोठा आहे म्हणते, हा 1च आहे, हा 1च आहे, मग हा मोठा कसा, म्हणजे हाही विधान असत्य आहे. बरोबर. आता तिसरा विधान पाहू आपण, एन स्क्वेअर मायनस एन क्यूब 0. आता एखादी संख्या घेतला, एन म्हणजे आपण 1 2 3 असा आहे, आपण 2 घेतला, 2चा वर्ग वजा 2चा घन हा मोठा आहे म्हणते शून्यापेक्षा, 2चा वर्ग 4 घेतला, ठीक आहे, आणि 2चा घन म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8. आता मला सांगा 4 मधून 8 जातात का, नाही, मग हे शून्यापेक्षा मोठी संख्या राहू शकते का, नाही, आणि म्हणून हाही चुकीचा आहे. म्हणून हा एकदम सोपा विधान आहे डी. डी काय म्हणते आपल्याकडे, एन ही कोणतीही नैसर्गिक संख्या असेल, मग ते बरोबर 1 राहो, मग 2 राहो, 3 राहो, कोणतीही असेल तरी ती शून्यापेक्षा मोठीच राहील. बरोबर, कोणती सगळ्यात एन समजा आपण सर्वात नैसर्गिक संख्या सगळ्यात लहानवाली घेतला 1 तरी ते शून्यापेक्षा मोठी राहील, 2 घेतला तर ती मोठी राहणारच आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी हा उत्तर अगदी बरोबर आहे.